आपल्या राज्यात किंवा देशात सध्या हुकुमशाहीचं वारं फिरतंय का? नाही, तुम्ही म्हणाल मी असं का बोलतो, कारण प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ते आपल्या भारतामध्ये रेस्ट्रिक्शन केलेलं आहे, रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. कशामुळे? का तर भोंदूबाबा खरा त्याच्यावरती त्यांनी एक व्हिडिओ बनवला. म्हणजे बलात्कार्याला सहाय्य करणं असं आपल्या शासनाचं धोरण आहे का? बलात्कार्याला शिक्षा करणं, गुन्हेगाराला शिक्षा करणं, भोंदूबाबाला शिक्षा करायचं सोडून एका प्राध्यापकाला, जो प्राध्यापक गरीब विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आहे, कमी फीमध्ये शिकवतो, समाजाला उत्तम प्रकारे ज्ञान प्रबोधन करून देतो, त्याच प्राध्यापकाचं अकाउंट भारतामध्ये बॅन केलं आहे. आणि हा करिश्मा केला आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने. तुम्हाला माहीत असेल, कारण या भाजपच्या सरकारला त्यांच्या विरोधात बोललेलं कोण चालतच नाही. कारण जेवढी तुम्ही सरकारची लाल कराल तेवढं सरकार तुम्हाला किंमत देईल, आणि तुम्ही सरकारच्या विरोधात बोलाल तर तुमच्या मागे मग ED, CBI, त्यासोबत ज्या काही लोकल लेवलला पोलीस स्टेशन्स तुमच्यावरती रेड पडतील, तुम्हाला कोणत्या तरी गुन्ह्याखाली अडकवले जाईल. अशीच सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये स्थिती आहे. कारण फडणवीस हे फक्त बोलायलाच नाहीत, त्यांच्या वागणुकीने देखील त्यांचं दर्शन करायला लागलेत आणि सगळ्या जनतेला हे कळायला लागलेलं आहे. परंतु अंधभक्त हे जन्मजात आंधळे नाही आहेत, 2014 पासूनच ते आंधळे झालेले आहेत. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. जेव्हा ठकठक त्यांच्या दरवाज्यावरती करेल तेव्हा त्यांना कल्पन वेळ हातातून निघून गेलेली असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा अशा प्रकारे कापणं हे योग्य नाही आहे. भाजप सरकार शुद्धीवर या. विठ्ठल कांगणे सरांचं जे काही अकाउंट तुम्ही बॅन केलं आहे त्याच्यावरती निर्बंध हटवा, आणि अशा प्रकारे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका. त्या खरात कोणाचे लागेबांध आहेत त्याची चौकशी करा, त्याला शोधा. कारण मला माहिती आहे त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मंत्र्यांचे 100% हात अडकलेले आहेत, आणि सरकार निपक्षपातीपणे याची चौकशी करणार का याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये संशय आहे. कारण सध्या भाजपचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांचे पुत्र, मग ते रविराज साबळे असतील, त्यासोबत त्रिशूल पाटील असतील, त्यासोबत विठ्ठल कांगणे सर असतील, ही लोक जी सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत सध्या आवाज उठवत आहेत, अशा लोकांच्या विरोधात सातत्याने एक प्रोपोगंडा राबवून त्यांना दाबण्याचे प्रकार, मग ते कोणत्याही स्थितीने असू द्या, चारी बाजूला चालू आहेत. आणि जे भाजप शासित आहेत, जे भाजपचं समर्थन करतात, त्यांनी फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवावी की चुकीला चूक म्हणणं आणि चांगल्याला चांगलं म्हणणं हा गुणधर्म माणसात असला पाहिजे. पण तुम्हाला तो गुणधर्म नसणार आहे, कारण तुम्ही अंधभक्त आहात. पण तुम्हाला माहीत असेल, ज्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेस भाजपने किती अग्नितांडव केलं, आकांड तांडव केलं की आम्ही हे करू ते करू, 15 लाख देऊ, काही दिलं नाही, सगळी जुमलेबाज पार्टी. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला समोर दिसतंय की कशा प्रकारे गोरगरिबाचं शोषण केलं जातं. त्या खरातने असली बोंधुगिरी करून एवढी मोहमाया, जवळपास 1,500 कोटीची प्रॉपर्टी कमवली, त्याच्यावरती काय करायला तयार नाही आहेत. मला माहिती आहे की त्याच्यामध्ये खूप लोकांची नावं आहेत, आणि जे फडणवीसांचे सहकारी आहेत मंत्री, त्यांची नावं असू शकतात त्याच्यामध्ये. सर्वसामान्य जनतेचं हेच उत्तर आहे, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे. परंतु फडणवीस याची सखोल चौकशी करणार का? काही नाही होणार आहे. तोपर्यंत दुसरा कोणता तरी मुद्दा बातम्यामध्ये समोर येणार आणि खरात प्रकरण बाजूला राहणार. आणि हेच होत आलेलं आहे, कारण जो काही मीडिया आहे तो पूर्णपणे स्वातंत्र्य नाही आहे, त्याच्यावरती भाजप सरकारचं नियंत्रण आहे. त्याच्यामुळे मीडिया देखील अशा काही गोष्टी दाखवत नाही आहे. आणि उलट त्या भोंदूबाबाची जी कारस्थानं समोर आणतायत फडणवीस, त्यांच्यावरतीच फौजदारी गुन्हे दाखल करायला लागलेले आहेत. अहो, ज्यांना करताना लाज वाटली नाही, लोकांना बघताना कशाला लाज येईल? हा, तुम्हीच म्हणता ना, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र माझा, असला महाराष्ट्र. आणि हे तुम्ही महाराष्ट्र घडवताय, आणि तुमच्याच राज्यात का, तुमच्याच काळात का हे सगळं? कुठे गेले नवनाथ बन, कुठे गेले चित्राताई वाघ? बोला की समोर येऊन. काही बोलणार नाही, कारण तुम्ही भाजपचे आहेत. आणि भाजपमध्ये एकदा माणूस गेला की तो आंधळा होतो. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत पाहत राहा. जय महाराष्ट्र.